एक ब्रेकिंग न्यूज आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार आहेत। निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चेसाठी पाचारण केलेलं आहे। ईव्हीएमच्या तक्रारी संदर्भात काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाला भेटणार आहेत। तर काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी पत्र पाठवलेलं होतं निवडणूक आयोगाला आणि संशय व्यक्त केला होता। काही मतदारांची नावे डिलीट करण्यात आली तर काही मतदार तेवढेच मतदार वाढले कसे, ही जी दोन प्रक्रिया आहे त्याच्यावरून संशय काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी केलेली होती। आणि त्याच्यामध्ये आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला जाऊन निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे। तर निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चेसाठी पाचारण केलेलं आहे आणि ईव्हीएमच्या तक्रारी संदर्भात काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाला भेटणार आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? निकाल 23 तारखेला लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला धक्का बसल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे आणि अशामध्ये आता जी सुनावणी होणार आहे किंवा जे चर्चेसाठी पाचारण केलंय निवडणूक आयोगाने नाना पटोलेंना, त्यामध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते, कधी ही चर्चा होणार आहे? नक्कीच फरा, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण निकालावरती आक्षेप घेत सर्व विरोधी पक्षांनी एकंदर ईव्हीएम मशीन आणि मतदार याद्यांवरती आपला संशय व्यक्त केलेला आहे। आणि या संपूर्ण पक्षांमध्ये, विरोधी पक्षांमध्ये जर पाहिलं प्रामुख्याने तर काँग्रेस हा पक्ष आघाडीवर आपल्याला असल्याला पाहायला मिळाला। अगदी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यापासून ते अगदी राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत प्रत्येकाने संपूर्ण टीकेची झोड या निवडणूक प्रक्रियेवरती उठवलेली आपल्याला पाहायला मिळाली। एकंदर या संपूर्ण अनुषंगाने निवडणूक आयोगाने आता नाना पटोले यांना पाचारण करण्यास सांगितलेलं आहे। एकंदर नाना पटोले यांना भेटीचं निमंत्रण पाठवत भेटीसाठी बोलवलं आहे आणि एकंदर नाना पटोले त्यांची लवकरात लवकर भेट घेतील अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे। आणि एकंदर नाना पटोले आणि निवडणूक आयोग यांच्यामध्ये नेमकी आता कोणती चर्चा होते किंवा नाना पटोले नेमकी कोणती भूमिका मांडतात किंवा आपले आक्षेप कशा प्रकारे नोंदवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी संपूर्ण जी चर्चा आहे, जी प्रक्रिया आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने नाना पटोले यांना भेटायला बोलवलं आहे आणि नाना पटोले लवकरच त्यांची भेट घेणार असून आपला जो ज्या आपल्या समस्या आहेत किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत किंवा आपल्या ज्या एकंदर ज्या टिप्पणी आहेत त्या सर्व निवडणूक आयोगाने नोंदवणार आहेत। फरा, निश्चितच भूषण, या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।